नमस्कार, मी ललित पवार. सर्वप्रथम आपल्या सर्वांचं सह्याद्री सवेडी ॲडव्हेंचर यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो. आज आपण आलो आहोत किल्ले सिंहगड म्हणजेच पूर्वीचा कोंढाणा. आणि आज माझ्यासोबत आहे ओमकार खांदवे, रोहन शिलोत आणि मी अभिषेक तावडकर. आज या तीन मित्रांसोबत आपण आज नाईट आऊट करणार आहोत. पाहूयात आज एक रोमांच भरलेली अशी रात्र आणि पाहूयात अजून काय होते. चला तर मित्रांनो, आजच्या प्रवासाला सुरुवात करूयात. आज आपण आलो आहोत महाराष्ट्र राज्यामधील पुण्यापासून असणाऱ्या अगदी 30 ते 35 किलोमीटरच्या अंतरावरती असणारा सिंहगड या किल्ल्यावरती. पूर्वीच्या काळी असं म्हटलं जायचं की हा किल्ला ज्याच्या ताब्यात असेल त्याच्याकडे पुणे शहरावर वर्चस्व देखील असेल. सिंहगड या किल्ल्यावर खूप लढाया झाल्या आहेत बरं का. आणि त्याचमधील विशेष म्हणजे 4 फेब्रुवारी 1670 मधील सिंहगड लढाई. छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वप्न होतं की हा किल्ला आपल्या स्वराज्यामध्ये सामील करून घेण्याचं, आणि त्यांनी त्यासाठी तानाजी मालुसरे या आपल्या खास सरदारांना निवडलं. आणि ज्यावेळी हा किल्ला फत्ते करण्याचा आदेश तानाजी मालुसरे यांच्या कानावरती आला तेव्हा ते आपल्या मुलाच्या लग्नाच्या गडबडीत होते. पण छत्रपती शिवाजी महाराजांचा आदेश मिळताच ते ताटकन उभे राहिले आणि मोहिमेवर जाण्यासाठी तयार झाले. काय निष्ठा असावी बघा. त्यावेळी त्यांनी एक वाक्य म्हटलं, आधी लगीन कोंढाण्याचं मग माझ्या रायबाचं. तानाजी मालुसरे आपल्यासोबत सैनिक घेऊन निघाले आणि 4 फेब्रुवारी 1670 या दिवशीच त्यांनी सिंहगडावरती वाटचाल केली. आणि फायनली आपण त्या स्पॉटला पोहोचलो. म्हणजेच आपल्याला रात्री सिंहगडावरती ज्या ठिकाणी मुक्काम करायचा होता ते म्हणजेच अमृतेश्वराचं मंदिर. आणि आपण इथे मुक्काम करण्याचं ठरवलं. आणि सिंहगडावरती भेटणार मटक्यामधलं दही मित्रांनो जबरदस्त. आपण लागलं चव टेस्ट करू याची कशी चव आहे, काय वाटतं. खरंच अप्रतिम, जबरदस्त, एकदम मिल्की अशी त्याची टेस्ट आहे आणि एकदम घट्ट मटक्यातलं. आणि आजच्या रात्री म्हणजेच 3 फेब्रुवारीला ही रात्र एक अविस्मरणीय क्षण आयुष्यामधला राहील. आणि काय म्हणता, बरं आहे ना रे, कसा वाटला आजचा प्लॅन? एकदम ओके. चला हर हर महादेव, हर हर महादेव. जय भवानी, जय शिवाजी, जय 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 शिवाजी, जय 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 भवानी, जय 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 भवानी. जय 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 शिवाजी. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा विजय असो. मित्रांनो, आपण आजपर्यंत बरेच किल्ले केले जे आपण डेला केले, पण आजचा अविस्मरणीय क्षण असा आहे की आपण आज सिंहगड किल्ला हा नाईट आऊट करतोय. आणि याच्याचमुळे आज एक अविस्मरणीय क्षण आणि एक काळोखी रात्र. आणि मला वाटतंय की आज अमावस्या असल्याप्रमाणे चंद्रसुद्धा आपल्याला दिसत नाही. आणि योगायोग म्हणावा लागेल की 4 तारखेलाच नरवीर तानाजी मालुसरे यांनी हा किल्ला याच दिवशी चढाई करून जिंकला होता. आणि आपण योगायोगाने त्याच रात्रीला सिंहगडावरती आलेलो आहोत. आणि आज आपण फिरतोय सिंहगड, आपण एक्सप्लोर करूयात. प्रयत्न असा राहील की रात्री आपण फिरून पूर्ण गड दाखवण्याचा प्रयत्न करूयात. चला तर मग मजा येणार आहेत, कंटिन्यू राहा. मित्रांनो, आता आपण कल्याण दरवाजाकडे चाललो आहोत. आणि कल्याण दरवाजाकडे जाताना तुम्ही पाहू शकता भयानक असा अंधार आहे. आपण चाललोय, प्रयत्न करतोय हळूहळू. आता नाईट ट्रॅक खरंच म्हणजे विचार केला नव्हता एवढा भयानक हा नाईट ट्रॅक आहे. आणि तुम्ही पाहू शकता की किल्ल्याची दुरवस्था झालेली आहे. जबरदस्त.
आणि जुन्या काळात पहारेकरांना आराम करण्यासाठी या जागा होत्या. तुम्ही आता पाहू शकता इथे सगळ्या मशाले वगैरे जळत राहायचे. ऊन वारा पाऊस. शिवरायांच्या बुद्धियुक्तीचा लागना पार. मित्रांनो हा कल्याण दरवाजा आहे आणि हे अजून खाली वाट चाललीच आहे. आणि खाली सुद्धा आपण पाहू शकतो की अजून एक दरवाजा आपल्याला जो दिसतोय पण वरतून जाण्याचा प्रयत्न करूयात आता. तर आपण पाहू शकतो मित्रांनो आणि गडाचा कल्याण दरवाजाचा हा मुख्य दरवाजा आहे बघा. अंधारात तुम्हाला दिसतोय का नाही? गडाचा रोड हा पूर्ण प्रकारे राऊंड स्वरूपामध्ये आहे जेणेकरून सैनिक हल्ला करण्यासाठी आल्यानंतर त्याचा डायरेक्ट मारा हा दरवाजावरती होऊ नये म्हणून. आणि अशी सह्याद्रीत वाट किल्ल्यावरतून खाली जाते. व्हिडिओ बरं करायचं सगळं सगळं होतंय. कसला आवाज आला का रे? कसला आवाज आला का रे? ए सोन्या आवाज आला कसं तरी? काय नाही सेल्फ अरे काय नाही वर सर याचा आवाज आला. अरे आपल्या पायाचा आवाज चल चल बोलत चला बोलत आवाज बंद करू नका तुमचा. हरे हरे महादेव हरे हरे महादेव जय भवानी जय शिवाजी जय शिवाजी जय भवानी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा विजय असो. फक्त गप्पा मारी चला रे बाकी काहीच नाही. गप्पा आणि फ्लॅश चालू राहू द्या. त्याला बंद नका करू. आपटत हिशोबाने ते सावध ठेवा आपटत चला थोडं असं बोलत चला. मित्रांनो. कल्याण ए माझ्याकडे थोडा उजेड दाखव. मित्रांनो कल्याण दरवाजाच्या खाली आपल्याला काहीतरी आवाज झालेला आहे. तर सुरक्षा कारणास्तव आपण किल्ल्याचा जो व्ह्यू घेऊ शकत होतो तो घेतलाय आणि आता आपण पुढे चाललो. इकडे दाखवण्याची इच्छा आहे. गारवा पडलेला आहे मित्रांनो. आपण तयारीनिशी आलेलो आहेत. प्रत्येकाने जर्किन वगैरे घेतलेले आहेत. शूज आहेत आणि मस्तपैकी जेवण झालेले सर्वांचं व्यवस्थित. आनंद आहे, उत्साह आहे. आणि सिंहगड हा आपला पहिलाच असा किल्ला आहे की ज्याच्यावरती आपण नाईट ट्रेक करतोय. थोडीशी धाकधूक मनामध्ये आहेत, उत्साह सुद्धा आहे. पण छत्रपती शिवाजी महाराजांचं आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचं नाव घेतल्यानंतर मनामध्ये जी ऊर्जा येते याच्यानंतरून तुम्ही कोणतंही पाऊल उचलण्यासाठी नक्कीच तुमच्या मनामध्ये धैर्य तयार होतं आणि तुम्ही पाऊल उचलू शकता. आणि अशाच प्रकारे आपण
त्याच विश्वासावरती कायम राहून छत्रपती शिवाजी महाराजांचं, धर्मवीर संभाजी महाराजांचं नाव घेऊन पाऊल उचलतोय आणि आपली वाटचाल चालूच ठेवतोय. चला तर. आणि वेळ ठरली आपल्या मावळ्यांविषयी तानाजी मालुसरे यांनी रात्रीची वेळ दिली आणि ते किल्ल्याच्या खाली सर्व सैनिकांच्या सोबत गडाखाली आले. किल्ल्याची तटबंदी उंच असल्यामुळं गडावर चढणं सोपं नव्हतं बरं का. पण तानाजी मालुसरे यांनी आपल्यासोबत अशी काटक मावळे आणली होती की जी गडाला चिपकताच सरासरा वर चढून आली. तानाजी मालुसरे यांच्यासोबत त्यांचे भाऊ सूर्याजी मालुसरे हे देखील होते आणि त्यांनी कल्याण दरवाजापासून वाटचाल करण्याचं ठरवलं. आणि शत्रू बेसावत असताच दोन्ही बाजूने मावळ्यांनी हर हर महादेवाची घोषणा करत लढाई सुरू केली. आणि फक्त महाराजच नव्हे तर या सह्याद्रीतील मावळ प्रांतातील प्रत्येक जण उगवणाऱ्या सूर्याची वाट पाहत होता. आणि इकडे सिंहगडावरती प्रत्येक मावळा आपल्या छातीची ढाल करून स्वराज्यासाठी, उगवणाऱ्या सूर्यासाठी आणि मुघलांच्या तावडीतून स्वराज्याला सोडवण्यासाठी, सिंहगडाला आपल्या ताब्यात घेण्यासाठी जीवाचे प्राण ओतून लढत होता. मित्रांनो, स्वराज्य उभं राहिलं ते अशाच जीवाला जीव देणाऱ्या मावळ्यांच्या साथींच्या मदतीने. नमस्कार मित्रांनो, सिंहगडाच्या आपण आता त्या पॉइंटला आहोत की ज्या ठिकाणाहून नरवीर तानाजी मालुसरे यांनी श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या सांगण्यावरून किंवा आज्ञेवरून 4 फेब्रुवारी याच दिवशी म्हणजेच 4 तारखेला गडाच्या त्या भागावरून चढाई केली मावळ्यांसोबत, अगदी 500 मावळ्यांसोबत. आणि उदय भाण्यावरती तुटून पडून कोंढाणा किल्ला आपल्या काबीज केला. आणि स्वराज्यामध्ये कोंढाणा किल्ला काबीज करणं हे म्हणजे काही छोटी गोष्ट नव्हती. आणि त्या काळामध्ये आपण तुम्ही पाहू शकता, आज सुद्धा एक घनदाट जंगल आहे. आजच्याच रात्री आपण इतिहासाला जागा करण्यासाठी याच पॉइंटला आलो आहोत की ज्या ठिकाणी आजच्याच दिवशी, आजच्याच रात्री नरवीर तानाजी मालुसरे आणि आपले धारातीर्थी पडलेले मावळे यांनी याच ठिकाणावरतून गडावरती चढून घोरपडीच्या साह्याने जे म्हटलं जातं किंवा घोरपडे बंधू यांच्या साह्याने जे दोर टाकून वरती चढून आले आपले जे 500 मावळे, तर त्याच पॉइंटला आता आपण उभे आहोत. आणि याच पॉइंटवरतून चढाई केल्याच्या नंतरून श्री तानाजी मालुसरे यांनी या किल्ल्यावरती लढाई चालू केली आणि आपली मराठ्यांची आणि मुघलांची घनघोर आणि अशी लढाई चालू झाली. आणि या लढाईमध्ये मराठ्यांचा गमगमीत असा उदय झाला. आणि याच लढाईमध्ये 4 फेब्रुवारी याच दिवशी नरवीर तानाजी मालुसरे यांच्या डाव्या हाताची ढाल तुटली आणि कंबरेचा शेला काढून त्यांनी हाताला बांधला आणि उदयबाणाचे वार हातावरती घेतले. एक क्षण आपण आठवू शकतो. ही काही सोपी गोष्ट नाही मित्रांनो. आज सुद्धा आपण पाहू शकता की ते चंद्र नाही म्हणजे अमावस्यासारखा दिवस आहे. आणि अशाच रात्री 450 वर्षांच्या आधी जर आपले मावळे या सह्याद्रीच्या रांगेमधून चढून येतात आणि स्वराज्यासाठी आपली एकनिष्ठ दाखवून देतात, म्हणजे काही साधं प्रेम नाही मावळ्यांचं. आणि तेच आणि त्याच्यानंतरूनच म्हणजेच आपले नरवीर तानाजी मालुसरे हे पडले, पण तरीसुद्धा आपल्या मावळ्यांनी हा किल्ला जिंकून घेतला. आणि म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या दिवसापासून म्हण ठेवली की गड आला पण माझा सिंह गेला. आणि म्हणूनच त्या दिवसापासून कोंढाणेश्वराचं नाव हे सिंहगड पडलं मित्रांनो. आणि तीच रात्र आज आपण जागी करतोय, या ठिकाणी आपण आलोय. खरंच अविस्मरणीय असा क्षण होता. नक्कीच मला वाटतं तुम्ही व्हिडिओत आत्तापर्यंत आलात तर व्हिडिओ पूर्ण पाहाल आणि व्हिडिओ रोमांचवर नक्कीच असेल. पाहूयात अजून काय काय आपल्याला पाहायला भेटते. आणि खरंच या ठिकाणी आज आल्यानंतर तो क्षण अनुभवताना अंगावरती काटा येतोय, रक्त सळसळतंय. आणि स्वराज्याचा ढाण्या वाघ म्हणजेच या सह्याद्रीचा छावा आणि मुघलांचा सरदार म्हणजेच उदयभान यांच्यामध्ये टक्कर झाली आणि दोघांचं भयान असं युद्ध सुरू झालं. आणि तानाजी मालुसरेंच्या प्रत्येक वाराने उदयभानाला समजलं की मराठ्यांशी टक्कर घेणं सोपं आहे, पण निभावून नेणं तितकंच अवघड. पण उदयभानाच्या वारानं तानाजी मालुसरे यांच्या हातातील ढाल तुटली. कमरेचा शेला काढून हाताला बांधून हातावरती वार घेतले. त्यांच्या हातातील ढाल तुटल्यामुळेच उदयभानाचा एक वार तानाजी मालुसरेंच्या देहावरती छेदून गेला आणि तानाजी मालुसरे खाली पडले. तितक्यात शेलार मामांनी उदयभानावर नरडीचा घोट घेण्यासाठी वार केला आणि तानाजी मालुसरे जमिनीवर पडलेलं पाहून आपलं सैनिक इकडं तिकडं सावध पळू लागलं. त्याच वेळी सूर्याजी मालुसरे यांनी सैनिकांना स्वराज्यासाठी लढा असं सांगितलं
आपल्या स्वराज्याची निष्ठा दाखवून द्या असं सांगितलं. स्वराज्यासाठी लढता लढता मरण आलं तरी चालेल, पण शरण जायचं नाही. आणि मराठे पुन्हा एकदा चेताळून उठले आणि मराठ्यांनी पुन्हा एकदा सैनिकांवरती आक्रमण केलं. आक्रमण उदयास आलं आणि किल्ला स्वराज्यामध्ये सामील करून घेतला. पण यामध्ये आपले असंख्य मावळे आणि तानाजी मालुसरे यांना वीरमरण आलं. ही बातमी जेव्हा राजगडावरती असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांना समजताच त्यांच्या डोळ्यातून अश्रू आलं आणि ते म्हणाले, गड आला पण माझा सिंह गेला. आणि उगवणाऱ्या सूर्यासोबत स्वराज्यात सामील झाला तो सिंहगड. आणि सिंहगडावरती फडकू लागली ती भगवी पताका. आणि आपण वाटचाल चालू ठेवल्यावरती येतो ती राजाराम महाराजांच्या समाधीस्थळापाशी. आणि सलग 11 वर्ष मुघलांशी टक्कर देत राजाराम महाराजांचं सिंहगडावरतीच निधन झालं. त्यांनी याच गडावरती शेवटचा श्वास घेतला. आणि गडाच्या उत्तरेला आपल्याला राजाराम महाराजांची समाधी पाहण्यात येते. गडावर पाहण्यासारखे ठिकाणं म्हटलं तर कोंढाणेश्वर मंदिर हे शंकराचं मंदिर आहे, जे यादवांच्या काळामध्ये बांधलेलं होतं, कारण हे त्यांचं कुलदैवत होतं. आणि हे मंदिर आपल्याला आज देखील गडावरती पाहायला मिळतं. त्याचबरोबर तानाजी कडा, इथून तानाजी मालुसरे आपल्या सैनिकांना घेऊन चढले होते. हा कडा आपल्याला गडाच्या पश्चिमेच्या भागामध्ये पाहायला मिळतो. तानाजी स्मारक, या किल्ल्यावर तानाजींची कीर्ती आणि स्मृती आखाडा राहावा म्हणून एक स्मारक बांधलेलं आहे, जे आपल्याला अमृतेश्वराच्या मागच्या बाजूने वरती गेल्यास डाव्या बाजूने दिसते. त्याचबरोबर देवटाकं हे एक पाण्याची टाकी आहे, ज्याचा उपयोग पिण्याच्या पाण्यासाठी केला जातो. देवटाके हे तानाजी मालुसरे यांच्या स्मारकाच्या मागच्या डाव्या बाजूस आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर अमृतेश्वर मंदिर, कोंढाणेश्वर मंदिर हे गडावरील प्राचीन मंदिर आहे, जे कोंढाणेश्वर मंदिराच्या पुढे गेल्यानंतर डाव्या बाजूस आपल्याला पाहायला मिळतं. भैरव आणि भैरवी अशा 2 मूर्त्या या अमृतेश्वर मंदिरामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. त्याचबरोबर लोकमान्य टिळक बंगला, कल्याण दरवाजा, पुणे दरवाजा आणि उदयभानाचं स्मारक देखील आपल्याला किल्ल्यावर पाहायला मिळतं. लोकमान्य बाळ टिळक यांनी देशभक्तीची मशाल हाती घेऊन ब्रिटिश राज्यकर्त्यांना सळो की पळो करून सोडलं होतं. त्यांच्या प्रेरणेने भारतीय सामान्य प्रजनेने देखील ब्रिटिश शासनाविरुद्ध घनघोर संग्राम सुरू केला होता. शांतपणे एक चित्तेने लेखन, मनन व चिंतन करता यावे म्हणून टिळकांनी 1890 साली पुण्याजवळ सिंहगड असणारा हा बंगला विकत घेतला. याच बंगल्यामध्ये त्यांनी ओरायन, द आर्किटेक्ट्स, होम इन वेदाज ही आपली 2 सुप्रसिद्ध पुस्तके लिहिली. याच बंगल्यामध्ये त्यांची व गांधीजींची पहिली भेट झाली. एका अर्थाने हे एक राष्ट्रीय स्मारकच आहे बरं का. पुढे टिळकांच्या मृत्यूनंतर विश्वस्त या नात्याने केशरी मराठा संस्था टिळक कुटुंबासाठी या बंगल्याची व्यवस्था पाहत असते. आज सुद्धा इथे आल्यानंतर एक अभूतपूर्व मानसिक शांतीची अनुभूती घेता येते. फार थोड्या लोकांना माहीत आहे की हा बंगला भारतीय नागरिकांसाठी एक अतिशय स्फूर्तिदायक आणि प्रेरक घटनेचा साक्षीदार आहे. त्या घटनेला आता जवळजवळ 84 ते 85 वर्ष उलटून गेले आहेत, पण अजूनही तिचे स्मरण आपल्या अंगावर स्फूर्तीचे रोमांच उभे करेल यात काही शंकाच नाही. बऱ्याच दिवसांपासून कुठेतरी एकांतात म्हणजेच जंगलात किंवा किल्ल्यावरती जाऊन एक रात्र राहायचं होतं. नेहमीच्या प्रमाणे आयुष्य जगताना थोडं बाजूला येऊन पाहायचं होतं. एवढी वर्षाची धावपळ चालू होती, ती खरेच गरजेची आहे का? आणि मग ठरलं की सिंहगड हा एक रात्री मुक्काम म्हणून करायचा आणि पूर्ण किल्ला हा रात्रीमध्ये फिरून एक्सप्लोर करायचा. संकल्पना ठरली, निर्णय घेतला, वचनबद्ध झालो आणि आम्ही 4 मित्र या गडावरती 3 फेब्रुवारी 2024 रोजी पोहोचलो. पहिल्यांदाच असणारा नाईट ट्रॅक, त्याचबरोबर आपण एखाद्या टीम लीडरप्रमाणे आपल्याला जर थोडीशी माहिती असेल तर आपल्यावरती, मी खरंच सांगतो, आपल्यावरती जबाबदारी असते. आणि माझाही फर्स्ट टाईम नाईट ट्रॅक असल्यामुळे मलाही मनामध्ये थोडीफार धाकधूक होतीच, पण देवाचं नाव घेऊन, छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन आणि बाकीच्यांच्या मनामध्ये स्फूर्ती, आनंद, उत्साह कायम राहावा म्हणून चेहऱ्यावरती आपणच जास्त करून जोश दाखवण्याचा प्रयत्न चालू होता. पण कल्याण दरवाजाकडे होणाऱ्या आवाजामुळे छातीमध्ये चांगलीच धडकी भरून ठेवली होती आणि तो नक्कीच बिबट्याचा आवाज होता.
नियोजन पक्क होतं. नियोजन पक्क असल्यामुळे कुठेच अडचण आली नाही आणि पूर्ण किल्ला हा एकदम यशस्वी सेफरित्या सक्सेसफुली पूर्ण झाला. आणि असा आमचा सिंहगडावरचा प्रवास होता. आणि मॉर्निंगला आम्ही आता आराम करून सूर्योदयाचा सीन घेण्यासाठी बुरुजावरती जाणार आहोत. पण त्याच आधी मग शेवटचं म्हणजे श्री तानाजी मालुसरे यांच्या स्मारकाकडे आम्ही जात होतो. छत्रपती शिवाजीराजांचे बालपणीचे सवंगडी म्हणूनच महाराजांच्या आत्यंतिक विश्वासातले तानाजी हे स्वराज्य स्थापनेपासूनच प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडीमध्ये महाराजांबरोबर उभे होते. सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यातील गोडोली गावाचे तानाजी मालुसरे छत्रपती शिवाजीराजांच्या बालपणींचे सवंगडी म्हणूनच महाराजांच्या आत्यंतिक विश्वासातले. अफजल खानाच्या स्वारीच्या वेळी महाराजांनी काही निवडक सरदारांना 1000 मावळ्यांचे सैन्य दिले होते. तानाजींनी या सैन्यांच्या बरोबरीने खानाच्या फौजेवर तुटून पडून उत्तम कामगिरी बजावलेली होती. महाराजांनी कोकण स्वारी संगमेश्वरावर काबीज करून तानाजी व पिलाजी यांना तेथे ठेवले होते. सुर्व्यांनी अचानकपणे रात्री हल्ला केल्याने पिलाजी पळत होते, परंतु तानाजींनी अतिशय शौर्याने सुर्व्यांचा हल्ला मोडून काढून मर्दानीपणा काय असतो हे दाखवून दिलं. स्वराज्यातील रायगडाच्या बाजूला कोकण पट्ट्यात असणाऱ्या स्थानिक दंगलखोर जमातींचा बंदोबस्त करण्यासाठी जबाबदारी महाराजांनी तानाजींवर सोपवलेली होती. त्यांसाठीच या भागातील उंबरेट या गावातून येऊन ते राहिले. आपलेपणाने वागून या भागातील लोकांना स्वराज्याच्या कार्यात त्यांनी सहभागी करून घेतलं. आणि अशाच स्वराज्यासाठी आऊसाहेबांच्या इच्छेखातर कोंढाणा किल्ला जिंकण्याची जबाबदारी शिवाजी महाराजांनी तानाजी मालुसरेंना दिली. जेव्हा तानाजींना ही जबाबदारी समजली तेव्हा ते स्वतःच्या मुलाच्या लग्नातच होते. त्यांनी ते लग्न अर्धवट सोडले आणि जबरदस्त चौक्या पहारे व अतिशय कडेकोट बंदोबस्त असलेल्या उदयभानासारख्या पराक्रमी किल्लेदार असलेल्या कोंढाणा किल्ला ताब्यात घेण्याचा विडा तानाजींनीच उचलला. ते कोंढाणा जिंकण्यासाठी आपल्या तुकडीबरोबर निघाले. निघण्यापूर्वी त्यांनी जे शब्द बोलले ते मराठ्यांसाठी बोधवाक्य आहे. आधी लगीन कोंढाण्याचं, मग माझ्या रायबाचं. शिवरायांचा जन्म इथलाच, या सह्याद्रीतलाच. त्यांच्या लहानपणीपासूनचे मित्र परिवार सवंगडी येथेच राहत होते. मग हळूहळू तोरणासकट कसे गडकिल्ले जिंकले ते आपण पाहिलेच. अरे मावळपर्यंत नदी डोंगरातून खाली उतरलं की जो विस्तीर्ण प्रांत नदीभोवती तयार होतो त्याला मावळ म्हणतात. आणि या सह्याद्रीच्या डोंगर रांगांच्या मधल्या खोऱ्याला मावळ म्हणतात. तर असा हा विस्तीर्ण मावळ प्रांत सह्याद्रीच्या पश्चिमेकडे आहे. आणि येथूनच काय ती स्वराज्य उभारणीची सुरुवात झाली. बालसवंगडी घेऊन छत्रपतींनी इतिहास रचला. या सगळ्या साथीदारांशिवाय हे काम केवळ अशक्यच होतं. हे नक्कीच शिवाजी महाराजांच्या या शिरपुत्रांना, मावळ्यांना व श्री छत्रपती शिवाजी महाराजांना माझ्याकडून व माझ्या सह्याद्रीचं वेड या चॅनलकडून मानाचा असा मुजरा. नेटवत हा बाळा, हे नेटवत नाही जाळ बंद होईल सगळा. थोडं पाणी टाक. बस सकाळच्या राहू दे. काय दूध किती आहे सकाळच्याला उठलं? दोघांचा विचार नाही झाला त्यात. अरे पाणी टाक थोडस घे. हे ऐक माझं, पाणी नको, पाणी पुळचाट होईल. अरे सकाळच्या अरे पिता येईल नाही तर कुठं तर काय बोलतोय बाळा? सकाळी 4 वाजता उठला, आपला स्वतःचा चहा होईल याच्यात. थोडं अजून बघ. हा थोडं घे. बस पाणी टाक थोडस. थोडंसं टाक गोड भर पाणी. मी तेच सांगते, राहू दे. सकाळी आपला मस्त चहा होईल ना रे उठलो. आपला व्हिडिओ काढ एक. चल साखर बिकर ते कागद बाजूला घ्या. सगळंच लागत नव्हता जाणार, सगळं जाळा इकडे तिकडं. वहिनी खेळ नाही तर तू खाली सांडवलं पाणी काय टाकतोय? नाही टाकू. थोडं टाक थोडं. बस. सिंहगडावरचा नाईट ट्रॅक अविस्मरणीय, अद्भुत, जीवनात कधीही न विसरणारा असा क्षण. आणि आम्हाला या क्षणाचं साक्षीदार होता आलं. खूप एन्जॉयमेंट झाली. इतिहासही आपण पाहिला. ऐतिहासिक रात्र आपण जागी केली. मित्रांसोबत एक रात्र घालवली. ॲडव्हेंचर लाईफ जगलो. याचा खूप आनंद वाटतोय. हे क्षण आयुष्यामध्ये कायम सेव्ह राहतील. मेमोरी बनून राहिलेले हे क्षण खूप सुख देऊन जातील. तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्कीच कमेंट्सद्वारे कळवा. जीवन जगण्यासाठी आहे, आनंद लुटण्यासाठी आहे. दुःख माणसाच्या जन्मासोबत येतं
आणि मरतानीच ते जातं. पण तुम्ही सुद्धा तुमच्या आयुष्यामध्ये असेच आनंदी राहा, सुखी राहा, हीच ईश्वरचरणी मी प्रार्थना करतो. आणि आपल्या मित्रांसोबत, आपल्या फॅमिलीसोबत चांगले क्षण एन्जॉय करत राहा. तुम्ही नेलेल्या प्लॅस्टिकच्या पिशव्या किंवा कचरा जो काही असेल तो पुन्हा खाली घेऊन जावा आणि त्याची योग्य रीतीने विल्हेवाट लावा. माझं ऐकून नाही राहिली, या काट्या जळून जाते ना आता. काढा कुकळू तिच्या. अरे ते कशाला पेपर पुपर करायला लागले बाळा. अरे बस चमचा घालायचे, चमचा घाल. हे चमचे चमचा येते. दूध फुटलं नाही, चहा फुटलं नाही म्हणजे बरं आहे. कसं फुटन चहा, आपल्या पोटात फुटल थोडा आहे. कोण वाजले? कप बी आपण उकडवली पाहिजे. गप रे, गप 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 हसू नको आता. असं काय असू दे असू दे असंच आहे. तसं वाचू नाही शकत आपण. ज्याला काही पडेल त्याने डबल पे, मायावरचा पण पे. हा फुटाव नाही फक्त चहा, माझी एवढीच इच्छा आहे. नाही फुटणार. अरे गप यार, हसू नको तू. ऐक माझं, हसू नको बाबा. मडकीच पडायला लागले तू. फुटलं म्हातारी नाही आपल्याकडून मडकीची. एक नंबर. मित्रांनो, सिंहगडामध्ये भेटणाऱ्या मटका दह्यामध्ये आपण त्यालाच धुवून त्याच्यामध्येच आपण आता कुल्हड चहा केलेला आहे. आणि तुम्ही पाहू शकता इथं आपण शेकोटे गेले होते आणि हे आपले पार्टनर होते, सिंहगडाचे नाईट ट्रेक करणारे आपले पार्टनर आहेत. तुम्ही पाहू शकता. हे या प्यायला. चला तर आणि खरंच अप्रतिम काळ्या कुठे इलायची. मित्रांनो, खरं सांगतो, आपण गायने विसरलो होतो आणि चहा पावडर, थोडंफार लाकडांचा भुसा वगैरे पण आलेला आहे. वेगळेच धमाल झालेली आहे. पण खरंच आजची रात्र अविस्मरणीय झालेली आहे. चला भेटूयात सकाळी सनसेट पाहिलं लवकरच. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय पवन. जय शिवाजी. जय भवानी. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचं जय असो. जय 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 भवानी. जय 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 शिवाजी. जय 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 शिवाजी. जय 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 भवानी. हर हर महादेव. हर हर महादेव. जय भवानी. जय शिवाजी.
चला तर मित्रांनो, आजचा प्रवास इथेच थांबला म्हणूयात आणि अशाच ऐतिहासिक भन्नाट पानांना उलगडणारा प्रवास चालू ठेवायचा असेल तर सह्याद्रीचं वेड या चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय पुढे जाऊ नकात आणि व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर, कमेंट्स करायला मात्र विसरू नकात. आणि पुन्हा एकदा, सह्याद्रीचा प्रवास हा माझ्या एकट्याचा नाही आहे, माझ्यासोबत तुमचाही आहे आणि हा प्रवास तुमच्या सोबतीनेच पूर्ण होईल आणि म्हणूनच सह्याद्रीचं वेड लागलंय.